नाशिक जिल्ह्यातला कांदा लिलाव आज बंद राहणार आहे। आज जिल्ह्यातल्या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय जैन धर्मीयांनी घेतलाय। राजस्थान उच्च न्यायालयानं जैन धर्मातील संथारा व्रताची तुलना आत्महत्येशी केल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। राजस्थान सरकारनं निर्णयाविरोधात दाद मागावी यासाठी या बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यात सध्या 1.5 लाख क्विंटल कांदा शिल्लक आहे। कांद्याच्या साठ्यांची माहिती घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या गोदामांची तहसीलदार आणि सहाय्यक निबंधकांनी पाहणी केली। एकीकडे कांद्याचे वाढत चाललेले भाव तर व्यापाऱ्यांकडील साठेबाजी याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। महिनाभर तरी कांद्याचे भाव तेजीत असणार आहे। राज्यात दरवर्षी होणारे वैदिक संमेलन यावर्षी कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये घेण्यात येत आहे। शारदा पीठ आणि रामचंद्र पारनेरकर जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे 3 दिवसीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। संमेलनाच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा काढण्यात आली। आखाड्यांचं ध्वजारोहण झाल्यानंतर प्रत्येक आखाड्याची पेशवाई निघते। यात प्रत्येक आखाड्यातील मुख्य आचार्य महामंडलेश्वर महंत यांची मिरवणूक काढण्यात येते। नवीन झालेल्या पदाधिकाऱ्यांना यात रथावर बसून मिरवण्यात येतं। यात शेकडो साधू महंत सहभागी होतात। मात्र या मिरवणुकीत मुख्य आकर्षण नागा साधूंचं होतं। तपोवनात आलेल्या साधूंमध्ये लोकांना कॅश करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे। नेपाळहून आलेल्या नारायणदास महाराजांनी चक्क जमिनीत 1 महिना समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि बाबा जमिनीत जाऊनही बसले। एका छोट्याशा खिडकीतून काचेच्या आडून हे बाबा भक्तांना दर्शन देत असतात। आखाडा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदास महाराज यांच्यावरती दिगंबर आखाड्यानं बहिष्कार टाकलाय। ज्ञानदास महाराज स्वयंघोषित अध्यक्ष असल्याचा आरोप करत दिगंबर आखाड्यानं हा बहिष्कार टाकलाय। दिगंबर आखाड्याच्या निर्णयामुळे वैष्णव संप्रदायात फूट पडली असल्याचं मानलं जातं। मुख्यमंत्र्यांची दुष्काळ संबंधातील बैठक म्हणजे वराती मागून घोडं असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। संघाच्या बैठकीला जायला मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना वेळ आहे, मात्र दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वेळ नाही असा टोला त्यांनी लगावला। मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये जनावरांसाठी चारा, पिण्यासाठी पाणी, कमी दरात धान्य आणि रोजगार देण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव नागवडे तर उपाध्यक्षपदी जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाली आहे। राज्य आणि केंद्र सरकारनं साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। पुण्यातील एफटीआयआयमध्ये गेल्या 70हून अधिक दिवस सुरू असलेलं आंदोलन अजूनही सुरू आहे। दुसरीकडे रविवारी एफटीआयआयच्या 11 कोर्सेससाठी देशपातळीवर प्रवेश परीक्षा पार पडली। देशातील 18 सेंटर्समध्ये ही परीक्षा घेण्यात आली। महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात जास्त अभयारण्य असलेलं राज्य ठरलंय। राज्यातल्या अभयारण्यांची संख्या 28 वरून 47 वर पोहोचली आहे। राज्यातील 47 अभयारण्यांपैकी विदर्भात 24 अभयारण्य असल्यानं जंगलाची घनता, वन्य पशूंची संख्या आता वाढली आहे। स्वतःला देवीचा अवतार सांगणारी सुखविंदर कौर उर्फ राधेमाच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे। अंधविश्वास पसरवणं आणि धार्मिक भावनांना धक्का पोहोचवल्याप्रकरणी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। धर्मरक्षक महासंघाच्या रमेश जोशी यांनी ही तक्रार दाखल केली आहे। 6 वर्षांपासून अतिशय संथ गतीनं सुरू असलेल्या शेगाव विकास आराखड्याची पाहणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। विकास कामं ठराविक वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अर्थमंत्र्यांनी दिल्या आहेत। 350 कोटी रुपयांच्या या विकास आराखड्यात आतापर्यंत फक्त 65 कोटी रुपये खर्च आला आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पुण्यातही त्यांची लाडू तुला करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। स्नेही आणि इतिहासप्रेमींच्या वतीनं बाबासाहेबांची ही तुला करण्यात आली। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला 25 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे। साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नावं येण्याची तारीख 3 सप्टेंबर 2015 अशी आहे। सध्या गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सगळीकडे पाहायला मिळते। काळा चौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदा हिरक महोत्सवी वर्ष आहे। या मंडळाच्या बाप्पांचं पारंपरिक पद्धतीनं काल आगमन झालं। महाराष्ट्राच्या सगळ्या परंपरांचा या स्वागताच्या मिरवणुकीत समावेश होतो।
कोल्हापुरातल्या धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसानं जिल्ह्यातलं सर्वात महत्त्वाचं राधानगरी धरण 98% भरलंय. धरणाची संचय पाणी पातळी 590.98 मीटर आहे. काल पाण्याची पातळी 590.75 मीटरपर्यंत पोहोचली. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर अवलंबून असलेल्या बारामती तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी प्रश्नासाठी लोकांनी रास्ता रोको करून आमरण उपोषण केलं. तालुक्यातील जवळपास 22 गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. बीडपासून 4 किलोमीटर अंतरावर कोल्ड स्टोरेजच्या नावाखाली गाई बैल या प्राण्यांची कत्तल करून मांस बाहेरच्या देशात निर्यात केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या छाप्यात तब्बल 30,000 किलो गोवंश मांस आढळून आलं आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे शिकवणाऱ्या कराटे प्रशिक्षकानंच 2 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटना मुंबईच्या विक्रोळी इथं घडली आहे. विक्रोळीच्या पार्क साईड परिसरातल्या दत्ता काटे असं या नराधमाचे नाव आहे. कराटेच्या क्लासमध्ये त्यानं या मुलींचं लैंगिक शोषण केलं. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप यासारख्या माध्यमातून महिलांना अश्लील SMS पाठवणाऱ्या अमोल खराबेला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक सुनील हतेकर यांच्या पत्नीच्या नावानं बोगस फेसबुक अकाउंट ओपन करून त्यानं हा गोरखधंदा सुरू केला होता. कोल्हापुरात शिक्षक सहकारी बँकेच्या शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाली. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन एकमेकांवर चपला फेकण्यापर्यंत हे भांडण गेलं. शिक्षक बँकेची 76वी सर्वसाधारण सभा होती. यात हा राडा झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.